तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि रोज-रोज भाजीला काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहिजे तशा भाज्या पण मिळत नाही किंवा मनाला भावत नाही. तर यासाठीच मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आली आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होतो, झटपट तयार होतो आणि खाण्यासाठी पण हेल्दी आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा झणझणीत, चमचमीत आणि खमंग मुगाचा डाळ कांदा. तर मुगाचा डाळ कांदा बनवणं अतिशय सोपं आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होतो, झटपट तयार होतो. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 वाटी तेल घ्यायचं आहे. सोबतच गरम तेल झालं की जिरं, मोहरी, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेले कांदे. आता आपल्याला कोणत्याच प्रकारचा डाळ कांदा असो, मग तो मुगाचा डाळ कांदा असो किंवा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा असो, कांद्याचं प्रमाण जरा जास्तच घ्या. कारण आपल्याला डाळ कांद्यासाठी कांदे जरा जास्तच लागणार आहे. तर इथं जवळपास मी 3 ते 4 कांदे घेतले. कांदे जरा छान तांबूस कलर होत आले, की यामध्ये आपल्याला काही वाटण घालायचं आहे. आता वाटणामध्ये काय घालायचं? अगदी साधा वाटण आहे आणि जो आपल्या घरगुती साहित्यामध्ये तयार होतो. तर इथं मी फक्त अद्रक, लसूण, जिरं, खोबरं आणि काही खडे मसाले घातले. सोबतच एक बारीक चिरलेला कांदा घातला. अगदी छान खमंग वास सुटेपर्यंत सर्व मिश्रण भाजून घेतलं आणि नंतर मिक्सरला बारीक केलं. तर वाटण झालं आपलं घालून. वाटण छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. आपल्याला डाळ कांदा करायचं म्हटलं तर आपला मेन आहे आपले कांदे आणि मसाला. जो तितका तुम्ही जास्त परताल किंवा जितका जास्त मसाला शिजवणार तितकाच तुमचा डाळ कांदा खमंग, रुचकर आणि झणझणीत लागेल. त्यामुळे मसाला शिजवण्यामध्ये अजिबात कंजूसकी करू नका. नंतर आपण मसाले छान परतले की लगेचच अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद आणि आवश्यकतेनुसार तिखट घालणार आहोत. तर इथं मी जवळपास 2 ते 3 चम्मच तिखट घेतलं. सोबतच वाटणाचा पाणी घातला. एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि पुन्हा आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं मसाला परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मसाला छान ढवळून घ्यायचा आहे आणि अगदी कमी आचेवर आपल्याला हा मसाला पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजवायचा आहे. सुरुवातीला मी वाटणाचा पाणी घातला आणि पुन्हा यामध्ये काही मी साधा पाणी घालणार आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले हे जळणार नाही किंवा कढईला चिपकणार नाही. तर इथं मी अगदी थोडं पाणी घातलं. सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हा मसाला जवळपास 3 ते 4 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचा आहे. चला तर मग मसाला शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर अगदी छान बदललेला आहे. खमंग वास सुटलेली आहे आणि आपल्याला हा मसाला पुन्हा छान ढवळत आहे. मध्यंतरी मी पुन्हा 1 ते 2दा मसाला छान ढवळून घेतलेला होता आणि नंतर यामध्ये आपलं मीठ राहिलं होतं. त्यामुळे चवीनुसार मीठ घालूया आणि सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि पुन्हा छान सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया. आणि पुन्हा यामध्ये मी काही थोडा पाणी घालणार आहे. पुन्हा छान मिश्रण ढवळून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला हा मिश्रण अगदी छान जवळपास पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे. अगदी छान कडेला तेल उतेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, मसाला शिजवण्यामध्ये आपल्याला कंजूसकी करायची नाही. तुम्ही जितका जास्त मसाला शिजवणार तितका तुमचा डाळ कांदा अगदी खमंग आणि रुचकर बनेल. तर इथं तुम्ही बघू शकता मसाला अगदी आपला मस्त असा शिजलेला आहे. छान वर तेल उतलेलं आहे आणि याआधी पण मी मध्यंतरी 2 ते 3दा मसाला कंटिन्यू ढवळत होते. तर आपल्याला जोपर्यंत छान मसाल्याला खमंग वास येत नाही किंवा छान कडेला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला शिजवायचा आहे. आणि आता या स्टेजवर आपल्याला आपण भिजत घातलेली मुगाची डाळ घालायची आहे. तर इथं जवळपास मी 1 मोठी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती. ती भिजून डब्बल होतो आणि आपल्याला ही डाळ जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी भिजवली किंवा कमी वेळेसाठी पण भिजवली तरी मुगाची डाळ भिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी लवकर भिजण्यास मदत होतो. तर अशा प्रकारे भिजत घातलेली ती मुगाची डाळ आपल्याला
या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि डाळ घातल्यानंतर सर्व मिश्रण छान पुन्हा एकदा ढवळून घेऊया, छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला ही डाळ पुन्हा या मसाल्यामध्ये जवळपास 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग इथं 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. आपण मसाल्यामध्ये छान डाळ शिजवून घेतली आहे. जेव्हा आपण डाळ शिजवली त्यावेळेला अजिबात पाण्याचा वापर नाही केला. आता आपण यामध्ये अगदी थोडं पाणी घालणार आहोत आणि आपल्याला या पाण्यामध्ये पुन्हा ही डाळ शिजवायची आहे. तर इथं मी पूर्णपणे छान जवळपास 5 ते 6 मिनिटं ही डाळ शिजवणार आहे. तर पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटं भाजी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपला डाळ कांदा दिसायला अगदी अप्रतिम दिसत आहे आणि आपला डाळ कांदा अगदी थोडी डाळ मऊसूत होत आलेली आहे. पण आपण डाळ कांदा पुन्हा जवळपास 5 ते 6 मिनिटं पुन्हा शिजवणार आहोत आणि हा डाळ कांदा शिजायला अजिबात वेळ लागत नाही. नंतर आपण यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. अगदी छान पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया, मिसळून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हा डाळ कांदा जवळपास 4 ते 5 मिनिटासाठी शिजवायचा आहे. चला तर मग इथं लगेचच 5 ते 6 मिनिटं झालेली आहे किंवा 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. डाळ कांदा आपल्याला आता इतपत शिजत आलेला आहे. पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया. आता आपल्याला डाळ कांदा कितपत पातळ करायचा आहे किंवा तुम्हाला डाळ कांदा कितपत पातळ ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही यावर पाण्याचा वापर करा. तर इथं जवळपास मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर पण आपल्याला डाळ कांदा जवळपास 5 ते 6 मिनिटं शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे पाणी घालून झाल्यानंतर छान डाळ कांदा मी ढवळून घेतलं आणि नंतर आपल्याला हा डाळ कांदा पुन्हा 5 ते 6 मिनिटासाठी शिजवायचा आहे. तर पुन्हा थोडं कोथिंबीर घालून घेतलं आणि आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा डाळ कांदा शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकता आपला डाळ कांदा इथं मस्त असा तयार झालेला आहे. खूप जास्त प्रमाणात पातळ नाही आहे, खूप जास्त प्रमाणात घट्ट नाही आहे आणि जर तुम्हाला याहून जास्त घट्ट पाहिजे असेल तर पुन्हा 1-2 मिनिटं डाळ कांदा शिजू द्या. आपोआप तो घट्ट येतो किंवा थंड झाल्यानंतर पण घट्ट येतो. तुम्ही बघितलंच असेल सुरुवातीला आपण गॅस बंद केलं त्यावेळेला कितपत आपला डाळ कांदा पातळ होता आणि किती आता घट्ट झालेला आहे. तर इथं आपला मस्त असा झणझणीत, चमचमीत आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा मस्त असा डाळ कांदा तयार आहे. तर हा डाळ कांदा तुम्ही अगदी चपातीसोबत, गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत खायला भन्नाट लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.